याच्यात काय केलंय कलेक्टर साहेबांनी चौकशी समितीने फक्त तलाठी निलंबित केले। माझं म्हणणं आहे जो कृषी सहाय्यक आहे तोही जबाबदार आहे, तोही निलंबित झाला पाहिजे। त्याच्या गावात जो गैरव्यवहार झाला त्याच्या ग्रामशोधाला काही दावे दिले होते तो ग्रामशीतही निलंबित झाला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। 6 कोटीचा अपार केला त्यांनी, 6 कोटीचा। चिंचखेड होतं, शहागड होतं, शहागड हितमतदाराची उडानच्या गावातलं होतं, माझ्याकडचं झोडेगाव। जालना जिल्ह्यातील अंबड रणसंगी तालुक्यामध्ये सर्व राहिलेल्या शेतकऱ्याचे केवीसी कधी होणार? फळबागाच्या कोणत्याही शेतकऱ्याचे अनुदान आलेले नाही। अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी जालना जिल्ह्याची नव्हे तर आमच्या मराठवाड्यातली महत्त्वाची। दोन्ही सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, मंत्री महोदय सकारात्मक उत्तर दिलंय, याच्यात कुठेही शंका नाही। कलेक्टर साहेबाचं म्हणणं आहे जवळपास 40 कोटीच्या 34 कोटी 97 लाख रुपयाचं इतकं नुकसान झालं, इतका अतिरिक्त पैसा उचलला असं उत्तरात म्हटलंय। आणि लैंगिक लॉग इन व पासवर्ड या गैरव्यवहार करून सनी गेलंय। माझं म्हणायचं उद्देश हा आहे 21 तलाठी यात निलंबित केले। माझ्याकडे GR 19/12/2022चा काही आत्ता सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, मी याच्यात एक दुरुस्ती अशी करतो मंत्री महोदय, फक्त तलाठी निलंबित केले, काही गावे ही ग्रामशोधला देतो आपण, काही कृषी सहाय्यकाला देतो। 21/22/2022चा GR आहे, गावासहित यादी येतून गावाची पूर्ण यादी माझ्याजवळ आहे। याच्यात काय केलंय कलेक्टर साहेबांनी चौकशी समितीने फक्त तलाठी निलंबित केले। माझं म्हणणं आहे जो कृषी सहाय्यक आहे तोही जबाबदार आहे, तोही निलंबित झाला पाहिजे। त्याच्या गावात जो गैरव्यवहार झाला त्याच्या ग्रामशोधाला काही दावे दिले होते तो ग्रामशीतही निलंबित झाला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। एक तलाठी तर असा महाव आहे कैलास धारे नावाचा, 6 कोटीचा अपार केला त्यांनी, 6 कोटीचा। लक्षात घ्या तुम्ही, माझ्याजवळ त्याची यादी सहित आहे, त्याच्यात 4 गाव होते, चिंचखेड होतं, शहागड होतं, शहागड हितमतदाराची उडानच्या गावातलं होतं, माझ्याकडचं झोडेगाव आणि चिंचखेड होतं। ह्या 3-4 गावामध्ये 6 कोटी रुपयाचं त्यांना अपार केलं एका तलाट्याने। माझं म्हणायचं उद्देश हा आहे, 2 प्रश्न आहे, ग्रामशोध व कृषी सहाय्यक यांच्यावर कारवाई का केली नाही, ती ताबडतोब करणार का? एक मिनिट अध्यक्ष महोदय, एक मिनिट। ज्या शेतकऱ्याच्या आतापर्यंत अनुदानापासून वंचित आहे त्यांच्या खात्यात आपण पैसे कधी टाकणार? नंबर 2। नंबर 3, जालना जिल्ह्यातील अंबड रणसंगी तालुक्यामध्ये सर्व राहिलेल्या शेतकऱ्याचे केवीसी कधी होणार? त्याची बाकी राहिली ती करून सनी त्या शेतकऱ्याला टाकलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, मोसंबी फळबाग असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, अशा अनेक प्रकारचे अनेक फळबाग आहेत, परंतु अद्याप फळबागाच्या कोणत्याही शेतकऱ्याचे अनुदान आलेले नाही। ते त्वरित किती दिवसात टाकणार? आणि राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना बागायती व जिरायती अनुदान किती दिवसात देण्यात यावं? असे माझे 4 प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय सकारात्मक देतात उत्तर, हेही मला उत्तर अध्यक्ष महोदय की लक्षवेधीचा जो गाभा आहे त्यामध्ये जरी काही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले हे नमूद नसलं तरी देखील याच्या चौकशी करून सहनिशा करून गुणवत्तेवर निर्णय करण्यात येईल हे मी पूर्वी सांगितलं। मी या सभागृहाने आणि या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला सांगू इच्छितो की उत्तर घ्या नारायणराव, की या प्रकरणी फक्त तलाठीवर नाही तर कृषी सहाय्यकावरही कारवाई करण्यात येईल आणि सोबत ग्रामसेवकावर देखील कारवाई करण्यात येईल। परंतु अध्यक्ष महोदय, ही बाब वस्तुस्थिती आहे की एवढ्या मोठ्या संख्येने कारवाई झाल्यानंतरही उद्या या सर्व लोकांना व्यवस्थेच्या दोषानुसार परत घेण्यात येणार आहे। त्यामुळे या प्रकरणी घटनाक्रम कसा घडला असेल
एक्स माणसाच्या नावाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं, मग त्याच्यापासून विड्रॉल करणं आणि त्याचे पैसे स्वतः खाणं. जोपर्यंत ही पैशाची रिकव्हरी होणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढत जाणार आहे. त्यामुळे हे जेवढे काही कर्मचारी आहे यांच्या पगारातून हे पैसे वसूल केले पाहिजे अशा सूचना आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि अशा घटना, नेमकी ही घटना महाराष्ट्रात इतर ठिकाणी नाही घडली, मग ती जालन्यालाच कशी घडली किंवा मराठवाड्यातच कशी घडली आणि त्यामुळे व्यवस्थेचा काय दोष होतो या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्याशी मी आजही चर्चा केली आणि त्यांच्याशी अहवाल मागवून या प्रकरणी काय व्यवस्थेचा दोष आहे, नेमका हा प्रकरण कशा पद्धतीने झाला. दुसरं, तहसीलदारची देखील या प्रकरणी चूक आहे. नेमकं या प्रकरणी तहसीलदारनी आपली लॉगिन आय डी दुसऱ्याला दिली आणि त्यांनी हे प्रकार केला अशा पद्धतीची बाब लक्षात आली आहे. परंतु डायरेक्ट अकाउंटेबिलिटी तहसीलदारचीच आहे. त्यामुळे तहसीलदारवर देखील या रिकव्हरीची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि हे पूर्ण पैसे वसूल करण्याचे निर्देश देण्यात येईल. लक्षवेधी